बस कर आता. चियर्स प्रमिला, चियर्स. किती पिणार आहात? आणि टेन्शन कशाला घ्यायचं? मी आहे ना. मी फराळाचं निमित्त करून सरस्वतीकडे जाते. तिथे काय परिस्थिती आहे ते बघते. मिताली जर अजून घरीच असेल तर तिला तिच्या घरी कसं पाठवता येईल तेही बघते. कोणाच्या पोटात शिरून काळीच कसं काढायचं ना ते मला बरोबर येतं. पण तोपर्यंत मी परत येईपर्यंत तुम्ही शांत राहायचं. समजतंय का? बस काय कोतीनबाई, आपल्या टॅलेंट वरती तुम्हाला विश्वास नाही का? ए सौरभ. हा काय काका? अरे घरातली तुझ्या नात्यातली माणसं तुझ्या समोर जिवंत उभी आहेत. हा कुठे धावत धावत चाललंय आतमध्ये? काय तू एक मिनिट. तू कंपनीत नाही येतोस का? हा अरे हो, दादाने मला ना महत्वाचं काम सांगितलंय. मी आलो. एक मिनिट. म्हणजे वेद परत कंपनीमध्ये आला होता? हो आला होता. ते अरे तुझे कपडे का असे झाले? अरे ते दिवाळी आहे ना म्हणून उठणं लावून आलोच. न लावून आलं की उठण्यात लोळून आलं कळत नाही. पोरगा म्हणजे ना जगातलं 8वं आश्चर्य आहे. स्वतःच्या तंद्रीत असतो. काय चाललेलं असताना डोक्यात कळतच नाही. बाबा हे बघा आलं आपलं टॅलेंट. बाबा काम असं करून आलोय ना ते तर तुम्हाला ऐकून वोट माझ्या नारकेला बसत. ये सौरभ ये बस. अरे काय झालंय? आई तू थांब. बाबा उत्तम कामगिरी करून तुझ्या आईचे तंतोतंत गुण उतरले तुझ्या. ग्रेट आहेस तू, ग्रेट. शबास. ये पे. काय करतोयस? ग्लास काढून घेतो तो भावा पिऊ नये म्हणून. जास्ती आगाऊपणा करू नकोस. हात नाही लावायचं त्याला. म्हणून मी तुला सांगते की रात्रीचं या खोलीत यायचं नाही म्हणून. आई त्या कपाळ करंटीची आई ती सरस्वती गेल्याची बातमी आली वाटत. वा वा बहुदरी काय म्हणताय? आई काकू या. आपण का आलो इथं? इथं ऋषी आहे का? कोण आहेत या अशा गळ्यात पडून का रडतायत? मला माझ्या ऋषीला भेटायचंय हो. त्याला भेटायची घाई आहे मला. त्याला
आंघोळ घालायची, उद्या दिवाळी आहे ना ऋषी. ऋषी इथंच आहे ना ऋषी. ऋषी ऋषी इथं आहेस का? ऋषी कुठं आहेस? ऋषीला बोलवा ना, ऋषीला बोलवा ना माझं. वेद, हा काय प्रकार आहे? ही बाई इथं कशी आली? मी काय विचारते, ही बाई इथं कशी? आजी, काकू घरी एकट्या होत्या, त्यांच्यासोबत कोणी नव्हतं त्या म्हणून. कर्माचे भोग भोगू देत तिला, मरू देत तिला. असं कसं करू मी आजी? आजारी आहेत त्या, भ्रमिष्ट झाल्यात, घरात कोणी त्यांची काळजी घ्यायला नाहीये. ऋषी अजून आला नाही या विचाराने त्या अजून भ्रमिष्ट होत चालल्यात. अगं गावभर ऋषीला शोधत फिरताय त्या. त्यांची काळजी घ्यायला कोणी नाही म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलो. तुला काय वेळ लागला का? डोकं फिरलं का तुझं? गावात अशी बरीच आहेत, मेढी आहेत, कुणी आहेत, त्या सगळ्यांना तू आपल्या वाड्यावर घेऊन येणार? हा बाबाराव खोताचा वाडा आहे, धर्मशाळा नाही. मला या माझ्या वाड्यावर कुठलीही अमंगळ छाया नको आहे. आई, तू बाहेर का पडलीस घराच्या? ऋषी येणार आहे ना माझा आज. माझा मुलगा आहे ऋषी, आज येणार आहे तो. इथं आहे ऋषी. ऋषी वे तरी मिताली होती ना सरस्वतीच्या सोबत, कुठे गेली ती? अगं हो, मिताली आत्या दोघीही होत्या, पण आत्यानं अचानक घरी जावं लागलं आणि मितालीच्या बाबांच्या पायावरून बैलगाडीचं चाक गेलंय. त्यांच्या पायाला लागलंय, त्यामुळे ती बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. चल आता बैलगाडी जोडायला घे. काय गावात जरा माहोल कसा आहे दिवाळीचं बघून येतो. ए, तू काय मोठे मोठे सांगतोस रे? त्या नायकाची प्रत्येक जण स्वतःच्या कर्माने मरतो बे. अरे बघ, ही जी कोण वेडी बाई घेऊन आलायस ना, जिथून घेऊन आलास तिथे परत तिला नेऊन सोड. माझ्या वाड्यात अमंगळ घाण नको. परक्या लोकांना तर इथे थारच नाही. अरे आपला काय संबंध आहे हिच्याशी? पण माझा संबंध आहे ना. बाबा, मी मुलगा आहे तुमचा. या घरातली माणसं माझी माणसं आहेत, हे घर माझं आहे. तसंच नातं माझं नलिनीशी आहे. ती माझी बायको आहे. आणि सरस्वती काकू माझ्या सासू आहेत. आणि माझ्या सासूबद्दल कुणी वाईट बोललेलं मला आवडणार नाही. मी जर या घरात राहत असेन तर या घरात माझ्या सासूला, सरस्वती काकूंना सुद्धा राहण्याचा हक्क आहे. काकू, चला.
बाबाराव खोत, वेदच्या एका निर्णयाने तुझी अख्खी नशा उतरली ना. तत्वनिष्ठ आणि साध्या मनाचा आहे वेद. माझा अंश आहे. शांत ज्वालामुखी हा नीट दिवसू नकोस त्याला. एकदा का उद्रेक झाला ना, एका क्षणात तुझ्या अहंकाराची राख होईल. कावळायस तू. वेद सारख्या गरुडाची स्पर्धा तुला झेपणार नाही. त्याच्यामुळे सावध राहा बाबाराव खोत. इथं आहे का ऋषी? होय, चल. ऋषी ऋषी इथे येणार होता का ऋषी? ऋषी ऋषी कुठे आहे? ऋषी माझा मुलगा ऋषी इथं भेटणार होता. बसा ऋषी काकू ऐका, या या आई बस. तुम्ही आधी बसा. इथे येणार होता ना ऋषी? हो. त्याला भेटायचं होतं मला. हो हो काकू, ऋषी येतोय. एक काम करा, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. ऋषीला बोलवा. येतोय ऋषी काकू, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या ना आधी. नाही, ऋषी हवा आहे. ऋषी काकू ऐका ना, आता ऐका. ऋषी आला, त्याला जर कळत की त्याच्याने काही खाल्लेलं नाही, त्याला आवडणार आहे का? काहीतरी खाऊन घ्या ना, येईल तो. आई मी बोलवले ऋषी दादांना, येईल तो. हा, ऋषी येणार आहे आज, भेटणार आहे मला ऋषी. ऋषी पाणी आणते तुझ्यासाठी. ऋषीला बोलवा आधी. हो. ऋषीला बोलवा. येतोय ऋषी दादा. धर्मशाळा, वाडा नावाची धर्मशाळा. या बसा, माझ्या छातीवर बसा. बाबा बोलला काय डोंबल बोला. काय सुरू आहे तुझं? मग काय करावं मी? असा तमाशा करायचा? सणावाराला दारू पिऊ नये एवढं साधं समजत नाही तुला? दिवाळीच्या शुभ दिवशी दारू ढोसायची दुर्बुद्धी कशी झाली म्हणते तुला? वा वा, सुलोचना खोत. वा, म्हणजे मी दारू पिऊन आलो हे तुला दिसत? बाकीचा धिंगाणा दिसत नाही तुला? सुलोचना खोत. हो, खोटं बोलतो का मी? खोटं बोलतोय मी? तुझा तो लाडका नातू आहे ना वेद, एका तिकडीला सून म्हणून घरात आणतो, हे तुला चालतं? त्या तिकडीची आई जिच्या डोक्यावर परिणाम झालाय, ती वेडी सरस्वती, तिला आपल्या वाड्यात आणलंय, हे तुला चाललं? कदाचित तुला चालत असेल, पण मला ते चालणार पण नाही आणि सण पण होणार नाही, कळलं काय? म्हणून मी प्यायलो आणि माझ्या पैशाची प्यायलो. वा रे, शाबास रे बहादर. आ, तुला सहन होत नाही म्हणून तुझ्या पैशांनी तू प्यायलास, मग आम्हाला सहन होत नाही म्हणून आम्ही आमच्या पैशांनी दारू प्यायची? आम्हाला सुद्धा वेदचं वागणं अजिबात पटलेलं नाही.
आम्हालाही सहन होत नाही म्हणून आम्ही पण दारू ढोसायची आणि असले तमाशे करायचे. मी तमाशा करतोय? मी केलाय तमाशा? हो तूच. तमाशा करतोय? मग मी काय करू? सांग ना, काय करू मी? काय करू सांग? अरे काय तोडफोड करतोय? करीन, माझ्या घरात करतोय मी. त्याला मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, कळलं काय? मी सहन करू शकत नाही ते. मला पशु होतो, पशु. माझा एक पण तोडगा त्या तिकडीला घराबाहेर का काढू शकतो? बोल ना. हो हळू. अरे बोलणार. माझ्या बापाचं घर आहे, कोणाच्या बापाची भीती आहे का मला? सगळी जुनी मडी माझ्या छातीवरती नाचताय. ती अमंगल तिकडे जोपर्यंत या घरातून जात नाही ना, तोपर्यंत ही आज माझ्या डोक्यात अशी धुमसट राहत आहे. तिकडे ये, चला घेऊन मात्र ये तिकडे. मी यांना बघते, अजून तोडफोड करायचे. काय चाललंय या घरात खरंच? ए बाबा बेटा, हे असले तमाशे आता रोजच सुरू होणार आहेत. हे बघ, तरी पण खोत घराण्यात रीती रिवाजाप्रमाणे सगळे सणवार साजरे झालेच पाहिजेत. कुणाच्या येण्याने कुळाचार थांबवायचे नाहीत. जा, अभ्यंग स्नानाची तयारी कर. सगळं कसं शिस्तबद्ध व्हायला हवं. छान भरलं माझं पोट. जा, सांगितलेली कामं नीट कर. त्यांनी बहुतेक काही खाल्लेलं दिसत नाहीये. त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. थँक्यू. ऋषाबत, तू माझ्या आईला इतक्या आदराने घरामध्ये आणलंस. घरातल्या माणसांचा विरोध असताना परिणामांचा विचार न करता हे पाऊल उचललंस. ह्यासाठी खूप गट्स लागतात वेद. मला तुझा अभिमान वाटतोय. ती काही मोठं केलेलं नाहीये. मी फक्त साधी माणुसकी जपली. सरस्वती काकू सुद्धा मला आई सारख्याच आहेत. त्यांची काळजी घ्यायला कोणी नाही, त्यांच्याकडे बघायला कोणी नाही. त्या गावभर ऋषीला शोधत फिरतात. काय वागतायत, काय बोलतायत याचं भानच नाहीये त्यांना. काकूंचं तरी ठीक आहे, पण काही लोकांना शुद्धीत असून सुद्धा काय बोलतोय, काय वागतोय याचं भान नसतं. जेवायला घेऊन या. वेद, तू प्रत्येक परिस्थितीचा किती शांतपणे आणि योग्य विचार करतोस रे. मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखा नवरा मिळाला.